नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 2024 हे वर्ष संपत आलं आहे आणि नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. तर आपल्याला वर्षाच्या शेवटी वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. आपल्या घरात वर्षभर साठलेली असलेली निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा, इतर काही गोष्टी असतील त्या गोष्टी, नकारात्मक ऊर्जा, जर का कोणाला आजारपण येत असेल, कोणी सारखं आजारी पडत असेल, तर ह्या सर्व बाधा आपल्याला वर्षाच्या शेवटच्या दिवशी काढून टाकायच्या आहे. जसं आपण प्रत्येक महिन्यातील अमावस्येला या सर्व गोष्टी काढून टाकत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या पद्धतीने व्हावी, घरात आनंदाचं वातावरण राहावं, पॉझिटिव्ह ऊर्जा घरात संचारावी, म्हणून आपल्याला वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरात करायचा आहे. तर बघा, आपण पटकन थोडक्यात माहिती बघूया. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुमच्या घरात जितके व्यक्ती असतील त्या व्यक्तीवरून आणि घरावरून तुम्हाला एक नारळ घेऊन ते उतरवून टाकायचं आहे. आता हे कसं करायचं? तर बघा, दिवसभरात तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकतात. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी एक सेपरेट नारळ घ्यायचा आहे आणि घरासाठी एक वेगळा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर तुम्हाला पूर्व पश्चिम दिशेला मुख येईल अशा पद्धतीने बसायचं आहे. तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरात केला तरी चालेल, फक्त दक्षिण दिशेला तोंड येईल या पद्धतीने तुम्ही बसू नका. बसायला काहीतरी आसन घ्या, पाठ घ्या, काहीतरी बसण्यासाठी तुम्ही बसकं टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला हा नारळ हातात घ्यायचा आहे. शेंडीचा भाग हा आपल्या समोर करायचा आहे. जी व्यक्ती बसली असेल किंवा जे मूल बसलं असेल त्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला क्लॉकवाईज 7 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. बघा, वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण हा उपाय करणार आहोत, त्यामुळे प्रत्येकासाठी तुम्ही वेगळा वेगळा नारळ घ्यायचा आहे. जेवढे व्यक्ती असतील तेवढा तुम्ही नारळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला 7 वेळा हा नारळ त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा आहे. उतरवत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत तुम्ही हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. नारळ उतरून झाल्यानंतर हा नारळ आपल्याला कुठेही ठेवायचा नाही. तो नारळ तुम्हाला लगेच घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि एका पिशवीत तुम्हाला ठेवायचा आहे. नंतर पुन्हा तुम्हाला हातपाय धुवून घ्यायचे आणि मग घरात तुम्हाला यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला दुसऱ्यासाठी दुसरा नारळ घेऊन याच पद्धतीने उपाय करायचा आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही नारळ उतरवल्यानंतर तो तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे, एका पिशवीत ठेवायचा आहे आणि हातपाय धुवून मगच तुम्हाला घरात यायचं आहे. यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला घरावरून देखील एक नारळ उतरवून घ्यायचा आहे. याच पद्धतीने घराच्या दरवाजाच्या वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत तुम्हाला नारळ टच करायचा आहे. 7 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि तो पण नारळ तुम्हाला पिशवीत टाकायचा आहे. हे सर्व नारळ तुम्हाला पुन्हा घरात आणायचे नाही. चुकूनही घरात ती पिशवी आणायची नाहीये. बाहेरच्या बाहेर हे नारळ तुम्हाला एखाद्या लांब जागेवर नेऊन ठेवून यायचे आहे. बाहेर लांब एखाद्या ठिकाणी कचराकुंडी असेल, उखेडा असेल, तिथे टाकून या. कोणाच्याही दारात तुम्हाला हा नारळ टाकायचा नाहीये. कोणाला त्रास होईल अशा ठिकाणी नारळ टाकू नका, कारण ह्या नारळामध्ये आपली सर्व निगेटिव्ह ऊर्जा असते, उतरलेली असते. त्यामुळे हा नारळ चुकूनही आपण कुणीही खायचा नाहीये. हा नारळ लांब अशा ठिकाणी तुम्हाला टाकून यायचा आहे. आल्यानंतर पुन्हा तुम्हाला हातपाय धुवायचे आहे. जाताना आणि येताना कोणाशीही बोलायचं नाही. कधीही कोणताही उपाय करताना तुम्हाला कधीही कोणाशीही बोलायचं नाहीये. आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे, घरात यायचं. घरात आल्यावर पुन्हा हातपाय धुवून घ्यायचे बाथरूममध्ये जाऊन. त्यानंतर देवासमोर बसायचं, देवांना हात जोडायचा, देवांना नमस्कार करायचा, देवांना क्षमा प्रार्थना मागायची. देवांना म्हणायचं की माझ्याकडनं जर का कळत नकळत काही चुका या वर्षात झालेल्या असतील तर त्याबद्दल तुम्ही क्षमा प्रार्थना मागायची आहे. येणारं नवीन वर्ष घरात सर्वांना सुखमय आणि आनंदाचं जावं अशी प्रार्थना करायची आहे. बघा, आता हा उपाय घरातील कोणीही करू शकतात. आई करू शकते, वडील करू शकतात, बहीण भाऊ कोणीही हा उपाय करू शकतं. मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. इतरांकडनं तुम्ही हा उपाय करून घेऊ शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.